मालविका, अशी कशी ग जाग आली नाही तुला? कुंभकर्णाचा अवतारच नुसता. हे घे बांधणी. हा आता आलाय. कधी दूध पिऊन तू कधी शाळेत जाणार आहेस? आज थोडा उशीरच झाला ना, माफ करा. पैसे दिलेले नाहीत म्हणून जर तू उशिरा आला असशील तर आधी पैसे घे आणि मग दूध आण. नाही नाही, अहो पैसे तर कधीच दिले मालूताईंनी. अरे ती पैसे कसे देईल? तिच्याकडे कुठे तेवढे पैसे? आणि आम्हाला विचारल्याशिवाय ती पैशाचे व्यवहार करत नाही. नाही हो, तेच विचारलं मी. तर म्हणाल्या आशुताईंनी दिले म्हणून. आता मग म्हटलं बरोबर आहे, नाहीतरी बरेच दिवस दिसले नाहीत त्या. लक्ष तर असणारच ना. जा पातेलं घेऊन ये जा. घ्या. चला येतो मम्मी. ठेव. मी काय ऐकते मालविका? आ? काय ऐकते मी हे? अश्विनीकडे पैसे मागितलेस तू? एक एक टाका घालून सगळं जपून ठेवायचा प्रयत्न करते मी आणि तू आबरू जाऊन वेशीला टांग. मी तिला नको नको म्हणत होते. चुप. तिने आग्रह केला म्हणून मी घेतले. ती म्हणाली की ती फोन करेल तुला. काय सांगणार आहे ती? काय सांगणार काय ती मला? बहिणीने मला घराच्या बाहेर काढलं आणि तरी मी बहिणीच्या संसारात कशी टिकणार होते हे सांगणार आहे ती मला? अंजू शांत होशील का? तुम्ही थांबा जरा. एक तर दूधवाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आता गाव भोपटा झाल्याशिवाय राहणार नाहीये. कळतंय का तुला मालविका? अश्वत्याला असं नव्हतं का करायचं आई? तुम्हाला कोणी वाईट बोललं ना की आधी तिला वाईट वाटतं. तू तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस. आणि तिला वाईट वाटत आहे पैसे आमच्याकडे आणून द्यायचे. तुझ्याकडे पैसे द्यायची काय गरज होती तिला? पण ती फोन करणार होती. ती काय फोन करते? मीच तिला फोन करते. आणि रडू नकोस अजिबात. काय रडण्यासारखं झालेलं नाहीये. काय सोक्ष मोक्ष लावायचा तो आत्ताच लावून टाकते. नाक घासत गेले होते तिच्याकडे. आली का पण ती परत? आता पैसे पाठवून मीठ चोरते जखमेवरती. फोनही उचलत नाहीये आता. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिच्याकडे जा, पैसे आत्ताच्या आत्ता परत घेऊन टाका तिचे. काही नको उपकार तिचे. नको रडू मालिका, नको. कशी अश्विनी आता? अजून ग्लानीतच आहे माती. जाग आली नाही अजून. बघूया, मी जरा फ्रेश होऊन आलो. शुभू रात्रभर जागा आहे मा. माझा जरा तरी डोळा लागला होता पण तो मात्र रात्रभर फेऱ्या मारत होता. मला आज कळलं की शुभूलाही अश्विनीची माझ्या इतकीच काळजी वाटते. अगं असणारच आहे. नमिता तुला बाळाची जितकी असोशी आहे ना तितकी शुभंकरलाही आहे. तुला आठवतं मिहीर नुकताच चालायला लागला होता तेव्हा शुभंकर त्याला घेऊन लॉनवर केवढं खेळायचं. स्पष्टपणे दिसायचं मला की शुभंकर त्याच्या स्वतःच्या मिहीरची वाट पाहतोय. त्याने बोलून जरी नाही दाखवलं ना तरी त्याला अश्विनीच्या तब्येतीची काळजी आहेच. कशी अश्विनी? बरी आहे आता. तू जा आराम कर आणि तुझ्या नाश्त्याचं मी बघते आणि दुपारी हॉस्पिटलला मीच जाईन. मग खरं सांगू अजूनही असं वाटतं की आशू 2 शब्द बोलली असती ना माझ्याशी तर
खूप बरं वाटलं असतं मला. नमिता अगं कधी कधी ना तूच एक लहान बाळ आहेस असं वाटतं मला. तसाच निरागस हट्ट, रुसणं फुगणं आणि समजूत पडली की अगदी क्षणात सगळं विसरून जाणं. वेडाबाई आता मोठ्या व्हा, धीर धरायला शिका. एका बाळाची आई होणार आहेस तू आता. फ्रेश होऊन येते मी. जा. हॅलो दादा, अरे अश्विनीचं बीपी ना. काय झालं मीरा? मिता तू. शुभू फ्रेश होतोय आणि तुझा फोन होता म्हणून मी घेतला. काय झालंय मीरा? काय म्हणत होतीस बीपीचं? काय झालं? नमिता नमिता तू हायपर होणार नाहीस असं प्रॉमिस दे आधी मला. काय झालंय बाळाला? नमिता. मीरा अगं मी खरंच शांत आहे. मला सांग ना, मी शांत आहे. काय झालं? ओके ओके, हे बघ बाळ आत्ता तरी सुखरूप आहे, पण अश्विनीचं बीपी खूप फ्लक्च्युएट होतंय, त्यामुळे केस वाटते तितकी सोपी नाहीये. तिचं बीपी लवकरात लवकर स्टेबल व्हायला हवंय. हां मिता, घाबरू नकोस, घाबरू नकोस. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, पण थोडंसं टेन्शन आलंय मला. ओके, तू दादाला जरा सांगशील का? हो मी निघते मीरा, मी लगेच निघते. हो हो, बाय. अंजू आटपलं का? गरम आहे का? काय आहे का आज डब्यात? काय श्रीखंड बासुंदी दिलेली नाहीये, नेहमीचीच आहे पोळी भाजी, आणि तीच गोड समजून खा आता. नशीब समजा पोळी भाजी मिळते, लोकांसमोर हात पसरायची वेळ नाही आलेली. अंजू तुम्ही ना मूग गिळून गप्प बसा. या अश्विनी पण फोन उचलत नाहीये, माझा आणि निदान तुमचा तरी. या मालविकाचा एवढा पुळका येऊन पैसे दिले ना तिला, निदान तिचा तरी फोन उचलायचा तिने. असेल तिचाच असेल नक्की. हॅलो. हॅलो वहिनी. एक मिनिट थांब. या. हॅलो. हां हॅलो दादा. हा समीर बोल. वहिनी रागवली आहे का? नाही रे नाही, दुष्यंत उठला ना म्हणून निघून गेली ती. बोल तू कसा आहेस? छान चाललंय ना तुझं? हां मी ठीक आहे. ॲक्च्युली मी आशूला फोन ट्राय करतोय, पण ती फोन घेतच नाही आहे. ती घरीच आहे ना? द्या ना तिला जरा. अरे ती सकाळ लवकरच बाहेर पडली ना ड्युटीला ऑफिसमध्ये. हो नाही, तिथे रेंज नाही आहे हल्ली असं काहीतरी म्हणत होती. ठीक आहे दादा, माझा निरोप तिला नक्की द्या. रात्री कितीही वाजलं तरी मला फोन करायला सांगा. रात्री घरी येईलच ना ती? हो 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 चालेल चालेल, देतो निरोप तुझा. ठीक आहे, ठेवतो मी आता. हो 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 ठेव फोन. बाय. अच्छा. का सांगायचं होतं ना, आमची दया येऊन अश्विनी पैसे कसे दिले आम्हाला, आणि आता आम्ही रागू म्हणून फोन कसा उचलत नाहीये सांगायचं, सगळं सांगायचं. हो ना, सांगायलाच हवं होतं. आणि हेही सांगायला हवं होतं की ती आता इथे राहत नाही. माझ्या बायकोने तिला घराबाहेर काढलंय आणि मी तिचा नाकारता भाऊ हे सगळं पाहत बसलो म्हणून. काढलं मी तिला घराबाहेर, काढलं. 100 वेळा कबूल केलं मी, 10 वेळा ऐकून दाखवायला नकोय मला.
आणि मीच गेले होते ना नाक घासत तिच्याकडे घरी ये म्हणून सांगायला. आली ती आली. तुम्ही पण गेला होता, आली का नाही ना? आली आली तर नाहीच, वरना आपली दया येऊन पैसे पाठवून दिले आणि आता फोनही उचलत नाही मानभावीपणे. हे असं ना खाली मुंडी पाताळ धोंडी जमत नाही मला. जे काही आहे ते सरळ समोर तोंडासमोर बोलायला हवं. तुम्ही आज जा तिच्याकडे आणि तिचे पैसे तिला परत करून टाका आणि त्या समीरचा निरोपही द्या आणि बरोबरीने माझाही निरोप द्या त्याला. सांगा तिला माझ्या नवऱ्याने बांगड्या भरलेल्या नाहीयेत. बायका मुलांना पोसण्या इतपत पुरुषार्थ आहे त्याच्याकडे. एक मिनिट, तुम्ही आतमध्ये जाऊ नका, मॅडम चेक करतात. हो पण अश्विनीची तब्येत बरी होती ना, तिची तब्येत स्टेबल आहे असं मीराने सांगितलं. अरे आपण म्हणूनच तर घरी गेलो. तुमच्याकडनं काही हलगर्जीपणा झालाय का याचा जरा विचार करा की. मीता काय बोलतेस तू? सॉरी. अगं हे बघ, हे आपल्या मीराचं हॉस्पिटल आहे. इथला स्टाफ उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे स्वतः मीरा आहे अश्विनी बरोबर. असं कसं म्हणतेस? बरं पण तू शांत हो, सगळं ठीक होईल. हा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कधी? नाही मला ना. एक मिनिट. काय? ऑफिस बंद आहे का? हो बंद आहे. का? 2च तर माणसं असतात. 3 नाही म्हणले तर ऑफिस बंदच की. हां बोल बोल. हॅलो. हा मी बोलतोय. हा भेटली का हो अश्विनी? नाही अगं, ऑफिस बंदच आहे. अगं बाई हो का? पण असं कसं? अगं हो ना, तिथे एक माणूस भेटला, मी विचारलं त्याला. तो म्हणाला या ऑफिसात 2घच जण काम करतात आणि दोघंही आली नाही की ऑफिस बंदच असतं म्हणून. मी पण तिच्या मोबाईलवर फोन केला होता 2-3 वेळेला, पण आता तो फोन बंदच येतोय. अरे बापरे. काळजी वाटायला लागली हो मला आता तिची. हो ना, मोबाईल स्विच ऑफ येतोय म्हणजे समीरलाही लागत नसणार. रात्री परत त्याचा फोन येणार, काय सांगायचं प्रश्नच आहे सगळा. कदाचित ना दातार काका आणि अश्विनी दोघं कामासाठी बाहेर गेलेले असतील आणि आपण उगाच तर्क करत असू कदाचित. तुम्ही असं करा, तुम्ही घरी या, आपण घरी आल्यावर फोन करून बघू एकदा तिला पुन्हा. हा ठीक आहे, येतो मी. हो. अजूनही बंदच येतोय फोन. मी जाब विचारेन म्हणून घाबरून बंद तर नसेल ठेवला तिने. पण काहीही झालं तरी समीरसाठी जीवाचा आटापिटा करून फोन चालू ठेवेल ती. काय झालं असेल मग? मला आज अशी भीती का वाटतेय? फोन बंद का ठेवला असेल तिने? परमेश्वरा. मीता रिलॅक्स. काय रिलॅक्स शुभू? कसं रिलॅक्स व्हायचंय मला सांगशील तू? काल तू काय म्हणाली होतीस मीरा? तू म्हणाली होतीस ना अश्विनीची तब्येत आता बरी आहे म्हणून. मग आता काय झालंय तिला? तुम्ही माझी समजूत काढल्यासारखं का वागताय? तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. स्पष्ट नाही का सांगता येते तुम्हाला काही? तुम्हाला मी इतकी बावळट वाटते का? खरं खरं सांग ना, काय झालंय? हा
जसं मला मूल होणार नाही हे स्पष्ट सांगितलं तसं हे सगळं स्पष्ट का नाही सांगत मला? प्लीज मला काय ते स्पष्ट सांगा. मीता तू आधी शांत हो. इतकी हायपर का होतीस तू? हे बघ, पेशंटच्या कंडिशन मध्ये चढ उतार होतच असतात अगं. इट्स नॉर्मल. पण आपली केस नॉर्मल नाही आहे ना शुभू? नमिता, तू तुझं प्रॉमिस विसरलीस का? बाळ आल्यानंतरही तू अशीच हायपर होणार आहेस का? हा, आपल्या बाळाला काही नाही होणार ग. नमिता, आपल्याला वाटत होतं तितकी फास्ट रिकव्हरी झालेली नाहीये आशूची. हे बघ, आपल्याला धीर धरावा लागेल. तिचं बीपी स्टेबल करण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि अजून तरी बाळ सुखरूप आहे. अजून तरी म्हणजे काय मीरा? हा, बघितलं शुभू काय म्हणतेय? मीरा काय बोलतेस तू? हे तुझ्यावर विश्वास ठेवला होता मी. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे मीरा बाळाची. तू सांगितलंस म्हणून या सगळ्या प्रकरणात मी डोळे मिटून उडी मारली. आता जर का माझ्या बाळाला काही झालं ना तर मी माझ्या जीवाचं. मीता, हे बघ, असं काहीही होणार नाही. आणि तू अगदी बरोबर बोललीस. ही सगळी मीराची जबाबदारी आहे. बरोबर बोललीस तू. मीरा, लक्षात ठेवा. हो, ही सगळी तुझीच जबाबदारी आहे. हो, हो दादा. नमिता, ही माझीच जबाबदारी आहे आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही दोघं आता जरा शांत राहा. मला माझं काम करू द्या. मीता, तू ती शांत हो बघू. हा, मीरा म्हणाली आहे ना, सगळं ठीक हो. शांत, रडू नको.